मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यभरात थंडीची लाट पसरलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुण्यातल्या या डेक्कन परिसरामध्ये आहोत आणि पुण्यामध्ये 9 अंश सेल्सिअसच्या खाली पारा जो आहे तो घसरलेला आहे। तापमानामध्ये कमालीची घट झालेली सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे। सध्या आपण पुण्यातल्या या डेक्कन परिसरामध्ये आहोत आणि आपण बघू शकतो की पुण्यातल्या या शहरामध्ये धुक्याची दाट चादर जी आहे ती पसरलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातील शिवाजीनगर असेल, पाषाण असेल, बावधान असेल किंवा एनडीए परिसरामध्ये तापमानाचा पारा जो आहे तो कमालीचा घसरलेला पाहायला मिळत आहे। जवळपास 9 अंश सेल्सिअसच्या खाली तापमानाची नोंद जी आहे ते पुण्यामध्ये झालेली आहे। गेली 2 दिवसापासून थंडीचा जोर चांगलाच वाढलेला, त्यामुळे पुणेकरांना एक गुलाबी थंडी आहे ती अनुभवायला मिळते। पुढील काही दिवस आणखी कडाक्याची थंडी जी आहे ती जाणवणार आहे। पारा आणखी काही अंश खाली जाऊ शकतो असा हवामान खात्याच्या वतीने जो आहे तो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मात्र सध्या आपण बघू शकतो की पुणेकर आहे ते चांगलेच गारठलेले सध्या आपल्याला दिसत आहे। मोठी कडाक्याची थंडीची लाट जी आहे ती सध्या राज्यभरात पसरलेली आहे। विविध शहरातलं तापमान जे आहे ते 9 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे। सध्या पुण्यातलं तापमान सुद्धा जे आहे ते 9 अंश सेल्सिअस पर्यंत जे आहे ते गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच सध्या जे वातावरण आहे ते थंडीचं वातावरण या सध्या अनुभवायला पुण्यामध्ये आपल्याला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।